त्या आंदोलनामध्ये जिल्हाधिकारी यांना सांगितलं होतं की शेतकरी आता मेटाकुटीला आले, जीवाचं काय बरं वाईट करेल असं सांगता येत नाही आणि फुकट जमिनी तुम्हाला काही घेऊ देणार नाही असं या ठिकाणी सांगितलं होतं। आज आपण बघितलं असेल तर बरेच शेतकरी हे या ठिकाणी डीजे सुद्धा घेऊन आले आणि आपण त्यांना दाखवा की या ठिकाणी आता मागील 4-5 दिवसापासून पोलीस सुद्धा नाही, या ठिकाणी येत नाही। म्हणजे काय वाऱ्यावर सोडून दिलंय हे तुम्हाला सगळ्याला लक्षात येईल शासनानं आम्हाला। जर का अशी भूमिका शासनानं दुटप्पी घेत राहिली तर या ठिकाणी आम्ही न जाळून न घेता सगळ्या शेतकऱ्यांना सांगू की तुम्ही तुमच्या जे आपण निवेदनामध्ये दिले जे जनावरं आपल्या घरचे बैल गाड्या ट्रॅक्टर वगैरे जे जनावरं असतील ते जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे सुपूर्द करून देऊ, आपल्या स्वतःच्या जमिनीचा त्या ठिकाणी दानपत्र करून देऊ आणि मग आपण जीवनाचं काय बरं वाईट करायचं ते करून घेऊ असं या ठिकाणी सर्व आंदोलनकर्त्याचं आम्ही ठरवलेलं आहे। शासनाच्या कोणत्याही लोकप्रतिनिधीला या आमच्या आंदोलनाची दखल आतापर्यंत मनावर तेवढी घेतली नाही। पालकमंत्री असेल, पालकमंत्र्याची जबाबदारी आहे। कालच्या सुद्धा आम्ही आंदोलनाच्या या आपल्या माध्यमातून त्यांना सांगितलं होतं की पालकमंत्र्यांनी या आंदोलनाची दखल घ्यावी आणि यामध्ये मध्यस्थीचा काहीतरी मार्ग काढावा, कारण जोपर्यंत मार्ग निघणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून आम्ही हलणार नाही। नक्कीच जर शासनानं योग्य मोबदला दिला आणि आम्हाला न्याय जर दिला तर आम्ही हे आंदोलन रद्द करू, नाही तर आम्ही जे निवेदनामध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही आमच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेऊ।